पालखी इकडे जोरदार तयारी चालू आहे. या मंदिराची समोरची बाजू. हे का कलिंगार पण आणलंय मस्तपैकी आम्ही. विकी तुला आवडतं ना कलिंगार? काय रे तू खाशील का नाही? चला आई सोबत आता थोडीशी आईची खरेदी देखूया आणि मसला मार्केट पण फिरूया. नाही तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा आजच्या आपल्या नवीन व्हिडिओत. तर सगळ्यांना शुभ सकाळ. गरमीचो सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. जाम आता गरम होऊ लागले, पण दुपारचा सकाळची मस्तपैकी आता हवा लागते. तर मस्त निसर्गरम्य वातावरणात तुमचा स्वागत आहे. हे आहे गणेशनगरच्या डोंगरावरती, गणेशनगर गावच्या. आणि यातनं मस्तपैकी बारका बारका आंबं दिसतात. येते का काय काय पिकल्यात. पण कालच्या व्हिडिओत तुम्ही देखले शिव मी पिकलेलो आंबो, तो पहिलो आंबो खाल्लो. ती व्हिडिओ नाही देखलेली असली तर ती पण देखा. आणि आता आम्ही आलो सुका मोहरा घेऊन गणेशनगर गावात आहो. इथनं आता पुढच्या गावातनं वगैरे जाव. इथे काय इकून पण आली, आता पुढच्या गावात पण जाऊ मी. तर थोडासा माईक घेतलं आहे, त्या टेस्ट करत होतो. म्हणजे विदाऊट माईकने आणि ऐसो पण आवाज सेम येत आहे. फक्त फरक आवरोच की फोन ऐसं दूर केलो ना तरी पण आपल्या माईक जवळ असल्यामुळे स्टेबल एक आवाज येईल. आणि तुम्हाला पण काय फरक जाणवते काय दे का म्हणा म्हणजे काही समजून पण नाही. आता हवेचं पण थोडंफार आवाज येत असेल व्हिडिओत, त्यानुसार आपण देखू. आणि माईक 17 वेळेला कनेक्ट करायचा म्हणजे. आणि विदाऊट माईकने कैसं बरं पडतं ना, डायरेक्ट किसतनं फोन करायचा आणि व्हिडिओ काढायची. ऐसा माईक कनेक्ट करायचा मग व्हिडिओ करायची जरा प्रॉब्लेम होत आहे. येते का अजून एक माईक आहे. या माईक घेतलं मी ग्रीन आरो कंपनीचा आहे, तुम्हाला दाखवते. हा एक मिनटं. या बॅगीत आहे, ही बॅग पण त्याचसाठी मी घेतली. येते का येत आल्यात 2 माईक आल्यात. आता एक कनेक्ट केलेला आहे आणि एक आता तुम्हाला दाखवला. आणि एक तिसऱ्या या जागात कनेक्टर राहिले, तर फोनला कनेक्ट केलं आहे. आता निघतो दुसऱ्या गावात. येते का या फोनला कनेक्ट केलेला होता. आता म्हणजे डायरेक्ट फोनातनं आवाज येते तुम्हाला. आणि एक कनेक्ट केल्यावर जरा वेगळं येईल. ते का एक कनेक्ट केल्यावर आवाज येते. चल जाऊ जा ना. घेतला का नाही कोणी? तर आता आल्या तलेगावला. तलेगाव मस्तपैकी सूर्यदेव पण वरती आले. सुका मावरा देखा थोडाफार हणलेला आहे. ता हे देखा सुकाट अंबारी आणि बघूया. हा हे ओळखीचं भेटल्यात कुंबलेवाले, कुंभळे गावचे. आता मस्तपैकी आपला फेवरेट वडापाव खावा आता. म्हणजे खावायला भेटतं हो, खाऊ का नाही त्यानंतर देखू. त्याला पनेली बस आली. ता पनेली 8:18 झाल्यात. आजची बस असेल. दादांकडून एक वडापाव. तलेगावचा अरे वडापाव खा. आली ती काल आली होती ती येऊन का नसते इथं गावी आहे ना. जातोच का नाही कधी काका साईडला? नाही गेलोय बाय, नाही गेलोय आता. आई गेले गावात. चालेल दुपारी येऊ काय मग? दुपार म्हणजे कधी आला? 10:30 वाजता. 10:30 वाजता.
शेतावर गेला. आणि हो, तुम्हाला एक गोष्ट सांगावची रेवूनच गेली, ती म्हणजे येत्या 20 एप्रिल रोजी आपल्या वाशी हवेली गावची जत्रा आहे. सो त्या जत्रेत फिरावला नक्की या तुम्ही, पण आमच्या गावच्या जत्रेला नक्की भेट द्या. तांदूळ सुकत घालता तळेगाव ना. एक मस्तपैकी व्ह्यू घेऊया. मनशीतनंच थोडंसं आतमध्ये आलं. तळेगावची लोक देखत असतील ना, त्यांना अंदाज असेलच मी कतना व्हिडिओ काढते. चला थोडंसं हिकूनच्या शेजारच जाऊया आईच्या सोबत. इकडचं शेजार बरेच दिवस दाखवले ना तुम्हाला तळेगावचं. ट्रिपल शीट चालल्यात. अंबारी 50 का सुकाट 50? सुकाट 50, अंबारी 100. वाशीस. नाही पण ही चांगली मावशी सुकट तांबट मलकट असतं ना, तीच चांगली असतं. आमचा भाऊबंद आहेत हो हो ते गेला. गुटली होती तावरीचं मी भरली होती. पाहिजे काय म्हणतो माणुसकी जोड गोड गोड वाकडा बोलायचा. 100 पाव. आता पैसे आवड तळ्याला तळ्याला पैसे हवं म्हणतो. तळ्याला ऐकायला तळ्याला पाहिजे. कशाला पैसे द्यायला हो तेव्हा सांगता येत. हो नाही बरोबर आहे. कोण बिघाडला तो खाताच हो नाही. मुंबईची कोण नाही. चला येत आहो. तर आता आपण आल्या चरई गावच्या गौलवाडीत. ह्यो नवीन बनवलेलो रस्तो, त्यामुळे ही खडी टाकून ठेवलेली आहे. चरई गावची गौलवाडी पण बऱ्याच दिवसांनी देखूया. मस्त थोडीशी रस्ते मुलं डेव्हलप झालेली वाटते. आज जरा माणसांचा पण आवाज येते. त्यांच्याकडे पण जात बोरीच्या मालावरच्या काय तुम्ही? बाकी नको नाही.
पाव किलो चोपते मी. आमचं पण 50. नाही नाही पण आजची बस नाही मुलगा माझा बारका चांगली आहे चांगली आहे चांगली आहे मामी चांगली आहे चांगली आहे नाही खराब असते म्हटलं सगळ्या मावश्या घरात भेटल्या. बघा 100 रुपये पाव 100 आणि ही बात 50 मी नाही खायचं मी अजिबात मला आवडत संपत आले म्हणून तर थोडीशी चहा दिली आता आपल्याला काकांनी आपल्याला ओळखलं आहे. यांच्या इथं आहे ना राजू आजी एकदा आलेलं ना खेकडे घेऊन तेव्हा व्हिडिओ काढलेली ती बघितली असाल ना तुम्ही पण. अच्छा बरोबर ती व्हिडिओ भरपूर लोकांनी बघितली. आता आम्ही आलो चरई गौलवाडीच्या थोडंसं पुढं ते म्हणजे वृंदावन गावात. वृंदावन म्हणजे भानंगकोंड वृंदावन इंदापूरच्या जवळपास कधीतरी आणि आहे भानंगकोंड. तर जरा साफसफाई चालू आहे. हा बरे आहात ना? हो 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 हो. यांचा हनुमान मंदिर आहे त्यामुळे हनुमान जयंतीची तयारी चालली आहे. इथे का मस्त साफसफाई. हा काय हनुमान जयंतीची तयारी ना? हो. काय कार्यक्रम असतं गावात? काय कार्यक्रम असतं हनुमान जयंतीला? पालखी. भरपूर लांब जातील 7 समुद्र पार. पालखी भजन कीर्तन भरपूर सगळी येत असतील ना मुंबईकऱ्या. कोण? हा काय बोलता? घेताना मी बोलले ना असा तसा कुठल्याही स्टोरी काढली ते एवढी मुंबईला गेली आमच्या पूर्ण कुठं बसतेस बोलतात अशी कशी परिस्थिती अच्छा. आलं बाचक. जरी गावाला पब्लिक कमी राहत असली ना तरी तयारी जोरात करून ठेवतात हा कंच्या एक सणाची. आई सोबत हे पूर्ण झाडच तोडून टाकलं काही जास्वंदीचा. फुलं वगैरे आलेली त्याच्यावरती. मग मंदिराजवळचं झाड. हे आपली यंग पोरा पण
एकदम हौशीने कामं करतात. बसल्यावर निवांत. पालखी इकडे जोरदार तयारी चालू आहे. या मंदिराची समोरची बाजू. हा नाही सुकट चालली. आम्ही आलो भानंग गावात. भानंग कोंडावरशी. हो तुम्ही बरे आहात ना? हो झाली. इकडं निसर्ग देखा किती मस्त आहे. या बाजूला गावाच्या बाहेर या बस स्टॉप गावचा. माणसं बसल्यात वाटतं बस स्टॉपला. एसट्याची वाट देखत. आणि भानंग गाव आपल्या जुन्या व्हिडिओतनं देखलं शिवच. आतापर्यंत तर मस्त वाटत होता फिरावला, पण आता ते का कसलाच कडक निंबार पडले. मंगातपासून सावली होती. मामा कुठे चाललं? उन्हाचा दुपारचं वातावरण. तर आता आपण आलो पाचघर या गावात. तालुक्यांचं हे गाव आणि हे सगळं रायगड जिल्ह्यांच्या तालुक्यांचं गाव. आज फिरतो आपण. आता गाडी लावलंय आणि आई गेली गावात इकाव. इथे का 12 वाजल्यात आणि आता आपण मस्तपैकी जेवून घेऊया. तर जेवायला मस्तपैकी भाकरी आहे आणि सोयाबीनची भाजी आहे. इथे का मस्त लोकेशन दुकानाच्या ओट्यावर बैसले जेवायला. या तुम्ही पण जेवायला. सॉरी सोयाबीनची भाजी नाही, वटाणं पिवळं वटाणं. चला तर फायनली 12:30 वाजेपर्यंत आमच्या आईचं ऐकून झालं आहे आणि आता निघता घरा जावाला. चला मामा येता वा. ही गाडी हाती लावलेली. पैशाला ती नाही पैशाला चालतो नाही आता माझ्या तुला पैसे घ्यायचे आहेत म्हणून थोडस बोरीच्या मालावर थोपल्या घरा जाताना. तर आईने पण मस्तपैकी आता भाकरी खावायला घेतली. बोरीच्या मालावर आल्यावर भूक लागले. 1:15 वाजला. हे सगळं कामगार. तर पोचल्या आणि कालवावाले पण ते का निघाल्यात कालवाना. हे का कलिंगार पण आणलंय मस्तपैकी आम्ही. विकी तुला आवडतं ना कलिंगार? हा काय रे तू खाशील का नाही? हो खाशील. हा खान. हा काय खाशील? कलिंगार खाशील ना? हो. चला आयलो घरा
का दे मी साल काढून देते दादा पण जसं साल काढून बाबा देतीन साल करून. तर या आजचा दुपारचा जेवण भाकऱ्यो चटणी आहे, बिरड्याची भाजी आणि मुंगाची डाळ मस्तपैकी या जेवायला. आणि दुपारचं जेवण ते का 4:15 वाजता जेवते. कलिंगर खाल्ला तेव्हा जरा लेट भूक लागली. तर आता 5ला फक्त 4 मिनटं बाकी आणि निघाल्यावर मसाल्या जावाला आहे त्यांना मदत करते. पिशव्या घेऊन चालल्यात. गणेशनगरची माणसं आहात. अजून एक माणसाला मदत झाली. चला आई सोबत आता थोडीशी आईची खरेदी देखूया आणि मसला मार्केट पण फिरूया. मच्छी मार्केटच्या समोर आपण हे का मावरा, या इकडे सुका मावरा आहे पुरा. या लाईनला सुका मावरा लावलेला आहे. 5:30 वाजलं. आईला बोलावली पण. दोन्ही साईडला सुका मावरा आहे. या आईचे मित्रिणी सगळे. आता आहे ना माईक जोरलंय. माईकात क्लिअर आवाज येते का ते का. इकडे भाजी मार्केट आहे. ही पूर्ण लाईन आहे ना भाजी मार्केटची आहे. आणि इकडे या मावरच आहे. आणि आतमध्ये आहे ना वला मावरा भेटतं. या सुका मावरा आहे. मला तरी बरंच फरक वाटतंय. तुम्ही सांगा म्हणजे खरं समजेल. आपल्या पब्लिककडून समजेल कमेंटमध्ये कोणचा आवाज तुम्हाला आवडलो तो. आई सुका मावरा पण दिखते. भाव काढते ह्यात किती आहे कैसा आहे तो. तर आता थोडासा मेडिकलला आल्या औषध घेवला, बाबांचं औषध. आणि इकडे ते का दिघी रोडला काहीतरी कार्यक्रम आहे. तिकडे कालूबाजाचा आवाज येतो आणि बावटात थोडासा देखूया काय आहे तर. चला तर आता आहे ना आपल्या माईकची पण खरी टेस्ट होऊन जाल लगेच या गर्द्यात. या काहीतरी कार्यक्रम वाटतं. श्री भगवान महावीर जन्म कल्याण उत्सव. मी आहे ना या माईकाची एक व्हिडिओ देखलेली युट्यूबला की आजूबाजूला जरी गाड्या जात असतील ना तरी त्यांचा आवाज जरा कमी येईल. तर ता पण टेस्ट होऊन जाल. आपली गाड्यांचा आवाज येते की ऐका तुम्ही पण आणि मी पण ऐकते.
आई वाट टेकत असेल बाजारात, जाऊया. आईला बोलू डायरेक्ट बाजारात येते मी. फायनली इकडं आईची खरेदी झाली आहे. काय घेतलं साहेब? कलेची फेटा. मग थोडासा भाजीपाला वगैरे घरा राशन घेतलं आणि आता निघताव. आणि आत्ता आठवण पडलं आईला काहीतरी विकी आणि स्वस्तिकसाठी घेवला पाहिजे, तर आता जाताना घेऊ. तर मित्रांनो, आईला फायनली घरा पण गेली आहे. आणि खास करून ही व्हिडिओ आहे ना आपल्या माईक हात नाही आहे वायरलेस, त्यांची टेस्ट करावसाठी काढले आहे. तर आवाज कैसं वाटलं विदाऊट माईकचो, आणि यो आता माईकसोबत निघते. आता आहे ना तोंडाशी नाही धरलं आहे, डायरेक्ट कॉलरला लावलं आहे, त्यामुळे पण अंदाज समजेल कैसं येते. आणि विदाऊट माईकनी मंदा काढलं आहे, माईक ऐशी तोंडाशी धरून काढलं आहे मंदा असं कॉलरला लावून वेगवेगळ्या प्रकारे आवाज कैसो रेकॉर्ड होते ना, तो मना पण समजावं आणि तुम्हाला पण समजावं, जेणेकरून तुम्ही पण सांगशीव कैसो आवाज वाटते. तर तो प्रयत्न केलो आज दिवसभरात आणि आपलं नेहमीसारखं व्हिडिओ बनवलो. तर कैसं वाटलं तो कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडलं असलं तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असशीव तर सबस्क्राईब करा. जत्रा फिरावला नक्की या आमची. हे देखा या कंपनीचा आहे माईक. पूर्ण व्हिडिओ देखली त्यासाठी मनापासून धन्यवाद.